लोकसभेत आज आरोग्य सुरक्षेतून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयकावर चर्चा होणार आहे। या विधेयकातल्या तरतुदी, त्यांचा वित्तीय प्रभाव आणि त्यातून मिळणाऱ्या महसुलाचा विनियोग याविषयी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन सभागृहाला माहिती देतील। वस्तू आणि सेवा कर सुधारणा प्रस्तावांमध्ये गुटखा, पान मसाला, सिगरेट अशा आरोग्याला हानिकारक गोष्टींवर 40% उपकर लावण्याचा प्रस्ताव होता। त्यानुसार या विधेयकात विविध विशिष्ट वस्तूंवर जादा उपकर लावून कराचा हा निधी राष्ट्रीय सुरक्षेसाठी खर्च करण्याचा प्रस्ताव आहे। राज्यसभेत आज विविध मंत्रालय आणि विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्या आपापले अहवाल सभागृहासमोर सादर करणार आहेत। दरम्यान लोकसभेत काल केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक चर्चेनंतर संमत झालं। या सुधारणेनुसार जीएसटी नुकसान भरपाई उपकराची मर्यादा संपल्यानंतर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे, असं सीतारामन यांनी सांगितलं। तंबाखू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे उत्पादन थांबवून पर्यायी शेती करण्याची गरज असल्याचं सीतारामन म्हणाल्या। त्याआधी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेक न्यूज आणि डीप फेक संदर्भात एका प्रश्नाला उत्तर दिलं। या विरोधात कडक कायदा करण्याची गरज व्यक्त करत केंद्र सरकार या विरोधात कठोर पाऊलही उचलू शकेल, असं त्यांनी म्हटलं आहे। फेक न्यूज आपल्या लोकशाहीसाठी धोका असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं। फेक न्यूज़ इज़ अ थ्रेट टू आवर डेमोक्रेसी टुडे और हमें सोशल मीडिया पर फेक न्यूज़ पर एआई जनरेटेड डीप फेक पर स्ट्रिक्ट एक्शन लेने की ज़रूरत है। जिस तरह से सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स का उपयोग करके एक तरीके से कई ऐसे इकोसिस्टम बन गए हैं जो कि भारत के संविधान को फॉलो नहीं करना चाहते, बहुत तरह से इस पार्लियामेंट द्वारा बनाए हुए कानून को भी पालन नहीं करना चाहते। उसमें स्ट्रिक्ट एक्शन लेने की और कड़े नियम बनाने की वाकई बहुत सख्त जरूरत है। संसदेनं डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा लागू केला असून त्याद्वारे नागरिकांच्या वैयक्तिक गोपनीय माहितीचं संरक्षण केलं जातं, असं वैष्णव यांनी सांगितलं। देशात जवळपास 100% शिधापत्रिका डिजिटाईज झाल्याची माहिती केंद्रीय अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। रेल्वे